गुड मॉर्निंग. मी सुफी आणि गझलला एक आज टास्क दिला होता. एक शब्द दिला होता. त्या शब्दांवरती त्यांना स्टोरी लिहायची होती. तर मी सुफीला शब्द दिलाय. काय दिलाय बाळा शब्द? चमचा हा शब्द तिला दिला आणि गझलला जो शब्द दिला होता तो होता बाजार. रॅन्डमली मला असं वाटलं की बाजार द्यावा, चमचा द्यावा, दिला. तर त्यावरती त्या स्टोरी लिहित आहेत. तर मी या ब्लॉगमध्ये यांच्या स्टोरीज तुम्हाला ऐकवणार आहे. म्हणजे मी ऐकवणार नाही, तेच तुम्हाला ऐकवणार आहेत. त्यानंतर ह्या त्या स्टोरी शूट करणार आहेत घरामध्ये. त्यानंतर त्या एडिट करणार आहेत आणि त्या मला परत दाखवणार आहेत. ते पण मी तुम्हाला दाखवेन की त्यांनी ते कसं शूट केलं, एडिट केलं, हे सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे. ली बाळाली पटपटली जो झाले ना. तर आपण गझलची आता पहिले स्टोरी ऐकूयात. की बाजार. तर मी त्याच्यावरून ती एक छोटीशी गोष्ट लिहिली आहे. तर मग चला आता आपण बघूया. बाजार. आज गझल रोजच्या सारखी सारखी लवकर उठते. आज होता मंगळवार. मग गझलला वाटले की आज आपण बाजारात जाऊया. हा, गझल लवकर तयार होते. पण जर गझल छोट्या छोटीला घरी एकटं सोडून गेली तर मग छोट्या ओरडेल की तू मला न सांगता एकटी का गेलीस बाजाराला, मला पण यायचं होतं. म्हणून गझल छोट्याला व छोटीला उठवते. छोटे छोटी, उठ जाओ, मैं बाजार को जा रही हूँ. जल्दी उठकर स्कूल की सारी तैयारी कर लो. मैं जा रही हूँ बाजार, जल्दी आओगी. मग छोट्या छोटी म्हणतात, हाँ जाओ आप, हम उठेंगे और तैयारी करेंगे. मग यावर गझल म्हणते, हाँ करो तैयारी. गझल मग बाहेर येते. चालत चालत गझल बाजाराकडे निघते. बघितलं तर एवढी गर्दी की बापरे बाप, एवढी गर्दी. गझल लाईनीत उभी राहते. गझलचं लक्ष बाजूला पडते तर काय, एक चोर मुलीला पकडतो. ती ओरडत होती, वाचवा वाचवा वाचवा. तेवढ्यात गझल पोलिसांना कॉल करते. मग कॉल करते, अरे सर जल्दी से आओ, मंगळवार बाजार में एक लड़की घूम गई है. पोलीस म्हणतात, हा आ रहा हूँ मैं 5 मिनिट में. म्हणजे की गझलाचाच नंबर लागतो. आता गझल ज्या लाईनीमध्ये उभी राहिली असते. मग गझल पटकन कांदे, मिरची, बटाटे, कढीपत्ता, कोथिंबीर आणि जे काय आपले इतर भाजीपाले आहेत ते सगळे घेते. व घरी येणारच असते की गझलचा फोन वाजतो. बघते तर काय, छोट्याचा कॉल असते. गझल कॉल उचलते, हॅलो हॅलो. हाँ बोल ना, क्या हुआ. छोटा, मम्मी प्लीज आते वक्त चॉकलेट लाव ना. कारण की आता सगळी मुलं तर बाजारात गेले आणि चॉकलेट आणा असं म्हणतेस ना. पण मी म्हणते, नाही छोट्या चॉकलेट नाही. तरी पण छोट्या म्हणतो, प्लीज ना प्लीज. मग गझल म्हणते, देखती हूँ अगर होगी तो चॉकलेट. गझल येताना चॉकलेट घेऊन येते. गझल घरी पोहोचल्याने बघते तर 9 वाजले आहेत. बच्चो चलो खाना खाकर हम अभी सो जाते हैं. हाँ मम्मा, फिर हम सो जाते हैं. मग ते जेवण करून झोपतात. गुड नाईट. तर मी अशी एक छोटीशी गोष्ट लिहिली. म्हणजे मला जे आलं ते, जास्त पण मी विचार नाही केलाय. जे माझ्या मनामध्ये आले ते मी लिहिलंय. तर तुम्हाला कशी वाटली आहे सांगा. आणि आता याला आम्ही शूट करून सुद्धा चॅनल वरती टाकणार आहोत. तुम्ही त्या बाजारामध्ये त्या मुलीची चोरीची का गोष्ट टाकली? माझी गोष्ट थोडीशी मोठी व्हायला पाहिजे आणि ते जी गोष्ट आहे ती गोष्ट चांगली वाटायला पाहिजे. म्हणजे की असं झालं, मग ते झालं, मग तिथून चोर आला. म्हणजे थोडंसं असं इंटरेस्टिंग वाटायला पाहिजे ना. इंटरेस्टिंग वाटायला पाहिजे म्हणून तशी टाकली का? त्याच्या मागे अजून काही दुसरं कारण होतं, जसं की गझल ही खूप हेल्पिंग नेचरवाली मुलगी आहे असं दाखवायचं होतं का तुला? किंवा नाही गझल इतरांची मदत पण करते? नाही. हा, मग मग जर तसा जर हेल्पिंगचा जर व्हिडिओ असेल तर त्याची वेगळीच एक स्क्रिप्ट असेल. म्हणजे त्याच्याबद्दल सगळं मी हेल्पच सांगेल. काय असं नसतं ना. आता मी बाजारावरून गोष्ट लिहिली आहे. मग ती तशी काय त्याच्यात टाकलंय बाबा, ती गझल एकाला मदत करते म्हणून? थोडंसं इंटरेस्टिंग वाटायला पाहिजे म्हणून जे माझ्या मनात आलं मी ते टाकलं. मला वाटलं आता म्हणजे बाजारात मुली असते म्हणजे आता
खूप पालक म्हणजे बाजारात मुलांना घेऊन येतात ना, तर मग आता एवढ्या बातम्या आल्यात की मुलं चोरीला गेले, ते झाले. तर मग असंच मी पण म्हणलं की मग एक मुलगी चोरीला गेली आहे. हम्म. गझलचं जेव्हा लक्ष पडते तेव्हा ती मुलगी चोरीला गेली आहे. हम्म. असं जेव्हा मला झालं तर मी टाकलं बस. म्हणजे तुला हे आता पेपरमध्ये वगैरे न्यूज येत आहेत त्याच्यावरून वाटलं का? माझ्याकडे बघून घे. हां. पेपरमध्ये न्यूज होतं मग तुला जसं वाटलं का की हो. हे टाकायला पाहिजे म्हणून? मग हां. एखादी मुलगी समजा चोरीला गेली तर मग त्या मुलीने काय करायला पाहिजे किंवा काय कसं स्वतःला वाचवलं पाहिजे? तिने काय करायला पाहिजे, तिकडून असा मोठमोठ्याने असा आवाज करायला पाहिजे. हां. तिथून पळून जायला पाहिजे पटकन, नाही तर त्या चोराला मारायला पाहिजे. आणि आहे ना, अशा काळात तर सगळ्या पालकांनी आपल्या मुलांना कराटे लावायलाच पाहिजे. कराटे लावायला पाहिजे. कारण की बघ ना पप्पा, हम्म. आता एवढे चोरी होतीये तर मग आपल्याला कराटे येत असतील तर तिकडे त्या चोराला आपण मारून आपल्या मम्मीच्या इकडे जाऊ शकतो ना. हम्म. म्हणून मी तर तुला किती दिवसांची म्हणते की मला कराटे लाव, तू तर मला आता लावणारच आहेस ना. आता तू सुट्ट्या झाल्या की तुला लावेल. हा. आता तू लहान आहेस ना. पप्पा लहान मोठेच काय प्रश्न नसेल, माझ्यापेक्षा लहान मुलं करतात पप्पा कराटे. काय बोलते? मग हो. हो. बरं ठीक आहे, मग तुला पण लावून टाकून देऊ. हम्म. छान होती तुझी गोष्ट, आवडली मला. आता ही गोष्ट मला शूटिंग करून दाखव. ठीक आहे. हं? पप्पाला आवडली पण तुम्हाला आवडली का नाही हे कमेंट मध्ये सांगा. तुझं काय झालं की तू सकाळचं सिच्युएशन होती है ना, गोष्ट सकाळची होती ना तिची. सकाळी बाजारात गेली आणि तिने मुलांना सांगितलं की उठा आणि शाळेसाठी तयार व्हा असं सांगितलं ना. मग ते उठले तयार, ठीक आहे आम्ही तयार होतो बोलले, तू आमच्यासाठी चॉकलेट घेऊन ये बोलले हा ना. ती म्हणली ठीक आहे, त्यांची मम्मी म्हणली ठीक आहे मी चॉकलेट आणते जमलं तर. मग मम्मी घरी आली. घरी आली तर मुलांना तिने चॉकलेट द्यायला पाहिजे होती किंवा नाही द्यायला पाहिजे होती असं करून त्यांना शाळेत पाठवायला होतं पाहिजे, शाळेत पाठवायला पाहिजे होतं ना. म्हणजे ती गोष्ट काहीतरी वाटलं असतं. डायरेक्ट गोष्ट तुझी रात्री 9 वाजले. पप्पा ऐक ना, हे बघ मम्मी, आता तू जेव्हा बाजारात जातेस तू किती वेळ सकाळी निघलीस, म्हणजे आता समज तू 12 वाजता निघतेस तर तुला घरी यायला 5 तरी वाजतात ना. तुझी सकाळ झाली होती गोष्ट, सकाळची मुलं झोपलेले होते, झोपेतून मुलांना तू उठवलं होतंस आणि झोपेतून त्यांना उठवून शाळेसाठी रेडी व्हा म्हणून तू बाजारात गेली होतीस आणि बाजारात हा तुझ्या स्टोरी मधला एक पॉइंट आहे, तो तुला दुरुस्त करायला पाहिजे. ओके. हा म्हणजे आता तू बाजाराला काय करतेस, त्यांना स्कूल मधून आणल्याच्या नंतर संध्याकाळी त्यांना घरी खेळायला ठेवून मग तू बाजारात जाते, असं त्याच्यात ते करेक्शन कर आणि मग शूटिंग कर. ओके. ठीक आहे. ठीक आहे, बाकी तुझी गोष्ट खूप छान होती. आता आपण सुफीची गोष्ट ऐकूया. बाय बाय. अच्छा. आज माझ्या पप्पांनी मला सांगितलं की सुफी, तू चमचा या विषयावर एखादी छोटीशी गोष्ट लिहिशील का. तर मी म्हणलं बरं पप्पा मी लिहिते, आणि मी एक छोटीशी गोष्ट लिहिली आहे ती मी तुम्हाला वाचवणार होते. एक खूप मोठं गाव होतं. ते गाव अत्यंत प्रेमावर एकजुटीने राहणारं गाव होतं आणि ते गाव खूप श्रीमंतही होतं. त्या गावाच्या राजाचं पूर्ण नाव होतं माणिक शामराव चमचेलाल. त्या राजाचे आडनाव चमचेलाल होते, म्हणून त्याला वाटायचे आपण खूप श्रीमंत तर आहोतच, आपल्याला आपले आडनाव बदलायला हवे. त्याला असे वाटले आपल्याला राणीचा पण सल्ला घ्यायला हवे. तेव्हा तो राणीकडे गेला. तेव्हा राणी मग त्याला म्हणाली बरं. तेव्हा पुढच्या दिवशी त्याने आडनाव बदलायचा निश्चय घेतला. मग तो निघाला. घोड्यावरून जात असताना त्याला वाटेत एक चमचा मिळाला. त्याला वाटले की असंच कोणी प्रवासी जात असेल तर तो चमचा पडला असेल, म्हणून तो समोर गेला. समोर त्याला अजून एक चमचा दिसला. त्याला वाटले हे पण असंच असेल, पण असं करत करत त्याला 10 चमचे सापडले. त्याने जाताना त्या चमच्यावर एक खूण केली, पण त्याने जसाच हात हलवला तसाच तो चमचा गायब झाला. तो घाबरला. तो पुढे गेला. परत तसेच त्याला चमचा सापडला एका झाडामागे. यावेळेस त्याला डोळ्यासमोर नाही, त्या झाडामागे. मग तो यावेळेस जेव्हा त्या चमच्यावर निशाणी म्हणजे खूण करत होता तेव्हा चमचा हलला नाही आणि त्यावर खूण तयार झाली. आणि तो थोडा अजून समोर जातो तेव्हा त्याला तोच चमचा म्हणजे मिळतो. त्याला आश्चर्य वाटते, कारण यावेळेस त्याला त्याच्या
कारण यावेळेस त्याच्यासोबत त्याला एक चिठ्ठी पण मिळते. त्या चिठ्ठीमध्ये लिहिले होते की तुम्ही माणिक शामराव चमचेलाल, तुम्ही एका गावाचे राजे आहात आणि तुमचे आडनाव बदलण्यासाठी तुम्ही जात आहात. मी एक जादूचा चमचा आहे. मी जादूचा चमचा तुमच्या आडनावात आहे. तर तुम्हालाही तर तुम्हाला सुद्धा माझ्यातले काही जादूचे गुणधर्म घ्यायचे असेल तर तुम्हाला मला घरी घेऊन जावं लागेल आणि आडनाव बदलू शकत नाही तुम्ही, ही त्याची अट आहे. राजाला हे वाचून राजा हे वाचत होता आणि त्याने वाचल्यानंतर थोडा वेळ विचार केला. तो म्हणाला हो. तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर खूप खूप मोठा प्रकाश पडला. तेव्हा त्याने डोळे बंद केले आणि उघडताच त्याला खूप मोठा बंगला दिसतो. तो चकित होतो, कारण आता तर त्याच्या डोळ्यासमोर काहीच नव्हतं. काहीच नव्हतं आणि अचानक मध्ये बंगला कसा आला? त्या बंगल्यामध्ये त्याला एक दुसऱ्या गावाची राणी भेटली. तिने त्याला आत बोलवले. मग आत गेल्यानंतर तिने त्याला जेवायला दिले. आत गेल्यानंतर राणीने त्याला खूप सारे प्रकार जेवणामध्ये दिसले. मशरूम, फिश, चिकन, फ्राईड राईस आणि सूप. तर सूप मध्ये त्याला तो चमचा दिसतो. तो चमचा त्याला म्हणतो, तू हे सूप पिऊ नको, हे चांगलं नाही आहे. आणि त्याने का असे म्हणताच राजाच्या तोंडामध्ये पाणी पडले आणि तो जागा होतो. कारण त्याने जेव्हा डोळे बंद केले होते तेव्हा त्याला झोप लागली आणि हे स्वप्न पडलं. जेव्हा ते उठले आणि त्यांनी ठरवले की आपल्याला आता आडनाव बदलायचे नाही, तर ते त्या चमच्याला घेऊन घरी परतले. घरी जाता जाता तो चमचा म्हणाला, मी तुला तुझ्या भविष्यात काय घडणार आहे ते सांगू शकतो. मग राजा म्हणाला, बरं सांग, समोर काय होईल? मग चमचा म्हणाला, राणी तुमच्यावर रागावलेली आहे, तर तुम्ही तिला फळं देऊन खुश करू शकता. घेऊन खुश करू शकता, म्हणजे ती खुश तरी होईल. त्याला फळांची बाग दिसली आणि म्हणजे चमच्याने असं सांगितल्यास त्याला फळांची बाग दिसली. त्याने फळे तोडली आणि घरी निघाला. घरी गेला तर खरंच ती रागावलेली होती आणि फळ दिसल्यावर खुश झाली. तेव्हा राजाही खुश झाला. चमचा म्हणाला, मी तुला अजून खूप खूप काही सांगेल, पण जर तू चांगलं राहशील तर. जर तू गरिबांना लुटलंस, त्यांची हेळसांड केली, तर मी तुला एक एक प्रसंग कमी सांगेल. मग राजा म्हणाला, बरं, मी खूप चांगला राहील, पण मी तुला जेव्हा विचारेल तेव्हा माझं उत्तर दे. तेव्हापासून राजाने खूप आपल्या मनामध्ये सुधारणा केली आणि त्या चमच्याला आलिशान काचेच्या बॉक्स मध्ये ठेवलं आणि तो चांगला राहू लागला. हा, तर या गोष्टी तुला काय सांगायचं होतं? जे आहे ते राहायला पाहिजे. आता त्याला आडनाव बदलायची काय गरज होती? गरजच नव्हती ना. पण जे होते ते चांगल्यासाठीच होते. तो निघाला तर त्याला जादूचा चमचा मिळाला ना. पण आता असं रिअल लाईफ मध्ये तर होत नाही. एक गोष्ट आहे, त्याच्यामध्ये प्राणी बोलू पण शकतात. चमचा हो ना, पण ठीक बोलतो. आहे. आपण याच्या स्टोरीतून आपण काय शिकायला पाहिजे? तर बाबा, आडनावात किंवा नावात काही नाहीये. तुमच्या कामात, तुमच्या कर्तृत्वावरती आता सगळं. तो म्हणजे चांगला राहायला लागला तर त्याला प्रसंग सांगायला पण लागले ना. म्हणजे तुम्ही तुमचं आडनाव काही पण असलं तर हरकत नाही, पण तुम्ही माणूस म्हणून चांगलं असणं फार गरजेचं आहे. एका व्यक्तीचं नाव जीवन असेल, पण जर तो मेला असेल तर त्याच्या नावाचा काय अर्थ आहे? व्हेरी गुड. तुला ही अशी का लिहावी वाटली चमच्यावरती गोष्ट? तू दुसरी पण लिहू शकली असतीस. नाही, मला असं वाटलं. मला ना खूप काही गोष्टी सुचत असतात, पण मला असं वाटत नाही की आता मी याला लिहूच असं कसं वाटत. तर मला आज तुम्ही म्हणले की लिहा असं म्हणलं, मला लिही म्हणजे असं म्हणलं, तर मी लिहून काढली. मी अजून खूप लिहू शकले असते, पण तेवढा टाइम पण नव्हता आता. ही कमी म्हणजे किती पानांची आहे माहिती नाही. 1 2 3 4 पानांची आहे गोष्ट. म्हणजे लिहायला टाइम जातो पण बोलायला टाइम नाही जात ना. या स्टोरीचा तू मजेदार अर्थ काय सांगशील, किंवा या स्टोरी मधून तुला लोकांना काय संदेश द्यायचा आहे? जे होते ते चांगल्यासाठीच होते. अजून? आणि हे तर त्याचा मी काढला होता निष्कर्ष, पण अजून तू शोध म्हणतोयस तर मी अजून शोधत आहे.
नावात काय आहे, हा नावामध्ये कर्तृत्वात असलं पाहिजे सगळं आयुष्यात, है ना. छान. आता आपण मम्मीला बोलू, मम्मीचं काय म्हणणं आहे या गोष्टीवर. छान आहे गोष्ट, थँक्यू. छान लिहिलीस. आणखी वेळ असता तर आणखीन छान लिहू शकली असतेस. पप्पाला जायचंय म्हणून जरा घाईत लिहिलीस ना. हम्म. छान. थँक्यू. थँक्यू. आता या गोष्टीला शूट करणार आहेस का तू काही? हो कसं पण शूट? याच्यासाठी म्हणजे जो राजा आहे आणि ते जंगल आहे, ते जंगलामधून जो शहरात निघत आहे, परत मग आता चमत्कार काम हे कर, मग सुट्ट्यांमध्ये काय कर, याची पेंटिंग्स काढ, प्रत्येक सीनची चित्र काढायचं, मग ते चित्र काढायचं, मग त्या चित्रांवरती काय करायचं, तू बोलायचं. मग तो राजाला झोप येते, झोपीचा एखादा राजा किंवा असं, किंवा मग नाही म्हणजे ते ए आय झोप आहे वरून, असं नाहीच दाखवते. समजा उदाहरण देतोय ग, किंवा ए आय वरून तुला जसं स्टोरी पाहिजे ना तसे त्याचे चित्र काढून घे. म्हणजे चित्र काढायचे आणि मग ते काय करायचं, त्याच्यावरती तुझा व्हॉइस ओव्हर द्यायचा प्रत्येकाला, आणि मग एक एक छान व्हिडिओ बनव सुट्ट्यांमध्ये. ठीक आहे. हो. ओके, बाय. बाय.